शस्त्रसंधींचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। कोणकोणत्या शहरात ब्लॅकआउट करण्यात आलं आपण पाहतोय। जम्मू, श्रीनगर, पठाणकोट, बारामुल्ला, त्याचबरोबर जैसलमेर, उधमपूर, बाडनेर आणि बटाला या शहरांमध्ये देखील आता ब्लॅकआउट करण्यात आला आहे। होशियारपूर, फिरोजपूर, गुरुदासपूर, अमृतसर या शहरांमध्ये देखील ड्रोन्स दिसल्यानंतर सायरन वाजवत ब्लॅकआउट करण्यात आला आहे। जालंधर, लुधियाना, पटियाला, बर्नाला या शहरांमध्ये देखील आता ब्लॅकआउट करण्यात आला आहे। तर गुरुदासपूर, मुक्तसर, दल लेक आणि कठुआ या परिसरात देखील ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। तब्बल 20 शहरात सध्या ब्लॅकआउट करण्यात आले। जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये सायरनचा आवाज ऐकायला येतोय आणि हे ड्रोन जे आहेत ते हवेतच उद्ध्वस्त करण्याचं काम सध्या एअर डिफेन्स सिस्टीम कडून केलं जात आहे। राजस्थानच्या बाडनेरमध्ये सातत्यानं रेड सायरन सध्या वाजतायत, तर पंजाबच्या मोगामध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। तब्बल 20 शहरांमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। यामध्ये जालंधर असेल, पटियाला, श्रीनगर, जैसलमेरचा समावेश आहे। तर श्रीनगरमधील ही दृश्य आपण पाहतो आहोत। या ठिकाणी आपण पाहतोय की ड्रोन्स दिसल्यानंतर आपली एअर डिफेन्स सिस्टीम पुन्हा एकदा ऍक्टिव्हेट झाली आणि हे ड्रोन्स पूर्णपणे निकामी करण्यात आलेले आहेत। तर श्रीनगर एअरपोर्टवरील ही दृश्य आहेत। या एअरपोर्ट परिसरामध्ये देखील ड्रोन्स पाहायला मिळालेले आहेत। एक प्रकारे पाकिस्तानी सैन्याकडून श्रीनगर एअरपोर्टला वर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, मात्र हे ड्रोन्स पुन्हा एकदा भारतीय यंत्रणेनं निकामी केले आहेत। कालही असाच प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला होता आणि त्यानंतर पूर्णपणे एअरपोर्ट परिसरात ब्लॅकआउट करण्यात आलं होतं। नागरिकांना, एअरपोर्टवर जे प्रवासी होते त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं होतं। आजही पुन्हा पाकिस्तानकडून तोच प्रकार त्याच भागाला लक्ष्य करण्यात आलेला आहे। श्रीनगर एअरपोर्ट परिसरात पाकिस्तानचे हे ड्रोन दिसलेले आहेत आणि हे ड्रोन जे आहेत ते सध्या निकामी करण्याचं, उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू आहे। तर श्रीनगरच्या लाल चौकात देखील ड्रोन पाहायला मिळाले आणि स्फोटांचे आवाज देखील आलेले आहेत। श्रीनगरच्या एअरपोर्ट परिसरात देखील आता ड्रोन आढळून आलेले आहेत। या ठिकाणचीच ही दृश्य आपण पाहतोय। दरम्यान भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमनं हे ड्रोन निकामी केलेले आहेत। पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा फाडण्याचं काम भारताला आता करावं लागेल। पाकिस्तानी सैन्यावर पाक सरकारचं नियंत्रण नाही हे वारंवार सिद्ध होत आहे आणि आजही त्याचीच प्रचिती आलेली आहे। कारण युद्धविरामानंतरही पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती ज्या आहेत त्या सुरूच आहेत। श्रीनगरच्या लाल चौकात ड्रोन दिसलेले आहेत आणि हे ड्रोन सध्या उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या लष्कराकडून केलं जात आहे। तर राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन दिसलेले आहेत आणि ड्रोनचे हे हल्ले परतवून लावण्याचं काम आपल्या जवानांकडून सुरू आहे। तर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा आगळीक, पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन। अमृतसरमध्ये सायरन वाजवत पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलाय। गुजरात असेल, त्याचबरोबर राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर या चारही सीमावर्ती राज्यांमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा हल्ल्याचा प्रयत्न होतोय। ड्रोन्सद्वारे हे हल्ले केले जात आहेत आणि स्फोटांचे आवाज देखील या राज्यातील काही मोठ्या शहरांमध्ये ऐकायला मिळत आहेत। मात्र आपली S-400 असेल किंवा आकाश ही एअर डिफेन्स सिस्टीम कामाला लागलेली आहे। हे सर्व ड्रोन्स निकामी आणि उद्ध्वस्त करण्याचं काम आपली यंत्रणा करते। बर्नाला, बटाला,